तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलतायत, थेट जाऊयात. तयारी करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीच्या संदर्भामध्ये काँग्रेसचे काही मान्यवर आले नव्हते, परंतु आम्हा लोकांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची प्राथमिक चर्चा झालेली आहे. मी गुरुवार शुक्रवार पुण्याला चाललेलो आहे. त्यावेळेस पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये माझ्याकडे एकंदरीत आत्तापर्यंत 8 ते 9 लोकांनी उमेदवारी मागितलेली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्लस महाविकास आघाडी म्हणून. त्याबद्दल मी त्यांच्याशी फेस टू फेस बोलणार आहे आणि त्याच्यानंतर मला जे काही वाटतं ते मी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरिष्ठांशी चर्चा करून, आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे. तीच गोष्ट कसब्याच्या संदर्भात. कसब्यात जसं काँग्रेस तयारी करत आहे, कदाचित पाठीमागच्या विधानसभा ज्या झाल्या 3 वर्षापूर्वी त्याच्यात आमच्यामध्ये जागा वाटपात आघाडी, तेव्हा महाविकास आघाडी नव्हती, आघाडी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांशी. त्यामध्ये ती जागा काँग्रेसला सोडलेली होती आणि त्याच्यामुळं काँग्रेसने कदाचित तयारी सुरू केली असेल. त्याच्याही संदर्भामध्ये मी पुण्यामध्ये गेल्यानंतर माझ्याही सहकाऱ्यांशी बोलील आणि काँग्रेसचे पण सहकारी पुण्यातले बोलायला तयार असतील तर मी त्यांच्याशी पण बोलेन. मी सांगितलं ना की माझ्याकडं 8 लोकांनी उमेदवारी अर्ज म्हणजे उमेदवारी मागितलेली आहे. मी तिथं गेल्यानंतर मला महाविकास आघाडीचा उमेदवार अंतिम करत असताना मला शिवसेनेशी बोलावं लागेल, काँग्रेसशी बोलावं लागेल, आमच्या इतर मित्रपक्षांशी बोलावं लागेल. पण आता वेळ कमी राहिलेला आहे ही गोष्ट मान्य आहे. म्हणूनच आम्ही कालपर्यंत विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकीच्या गडबडीमध्ये होतो. आता त्याच्यातनं आम्ही मोकळं झालं आहे. उद्याच्याला मी आणि प्रांताध्यक्षांनी आमच्या जयंतरावांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे MLA MLCची बैठक लावलेली आहे. तिथं पण आमदार आम्हाला भेटतील. उद्या दुपारी 1ला विधिमंडळात मीटिंग आहे. त्यावेळेस तिथल्या जिल्ह्यातल्या पण सहकाऱ्यांचं काय मत आहे ते पण मी तिथं जाणून घेईन. कसबा आणि चिंचवड या संदर्भामध्ये जे तिथे विद्यमान भाजपाची जागा होती सत्ताधारी त्यांच्याकडनं वारंवार विनंती केली जाते की ज्याप्रमाणे अंधेरीला आम्ही निधनानंतरची पोटनिवडणुकीला म्हणजे आम्ही निवडणूक लढवली नाही ती बिनविरोध करून दिली. मुळात महाविकास आघाडी ठाम आहे का की निवडणूक लढवावी? मी निवडणूक लढवण्याच्या करता ठाम आहे. नंबर 1. कोल्हापूरला निवडणूक झालेली आपल्याला आठवत असेल, पंढरपूरला निवडणूक झालेली आठवत असेल आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील देगलूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक झालेली आपल्याला आठवत असेल. त्याच्यामुळं हे आत्ताचं उदाहरण ते त्यांनी देणं कितपत योग्य आहे. अर्थात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु आम्ही त्या अँगलने अजिबात विचार करत नाही. एकाने कुणी असं काहीही बोलणं झालेलं नाही. सुनील शेळके नक्की कोणत्या हेतूने ते बोललेत मला माहिती नाही. म्हणूनच मी मगाशी शब्द वापरला की उद्या मीटिंग आहे राज्यातल्या NCPच्या MLA आणि MLCची. त्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा करीन. मला तुम्ही एक विचारा, मी नेहमी महाराष्ट्रात फिरताना तुमच्यासारख्या चौथ्या स्तंभाला मीडियाला विनंती करत असतो, आग्रह करत असतो. अमुक अमुक तिथं लेखी लिहून दिलं, त्याला माझ्याशी काय घेणं देणं आहे? मला काय त्याच्यामध्ये नाक खुपसायचं कारण आहे? त्यांचा अंतर्गत घरगुती प्रश्न होता, तो फार चिघळला आणि त्याच्यातनं हे सत्तांतर झालेलं आहे. आता ह्याच्याबद्दल निवडणूक आयोग ठरवेल की कुणामुळं काय झालं आणि कुणामुळं काय झालं, तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे आणि दुसरा अधिकार सुप्रीम कोर्टामध्ये. आम्ही दोन्ही ठिकाणीचे निकाल कधी मिळतायत या
आशेवर आहोत की लवकर निकाल मिळावे. आणि चर्चा बाबांच्या चिन्हाची जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रखडला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. ह्या चर्चेला काही अर्थ नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी अधिकार एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा आहे. आणि ह्या दोघांना वरच्या दिल्लीतल्या त्यांच्या हायकमांडनी ग्रीन सिग्नल दिला की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. दादा बाबा बागेश्वर बाबा जी ने संत तुकाराम महाराज का अपमान किया, इस संदर्भ में आप क्या कहें? त्यामध्ये बाबा बागेश्वरी महाराज कोण आहेत? वास्तविक आम्ही मध्ये पहिल्यापासून सांगतोय, महापुरुषांच्या बद्दल सातत्याने अपमान करण्याचं काम काही जणांचं जाणीवपूर्वक चाललेलं आहे आणि त्यांच्यातनं लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि महत्त्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी आणि जे आत्ताच्या समस्या आहेत, कायदा सुव्यवस्था असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतर काही महत्त्वाचे प्रश्न असतील, हे डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं ह्या गोष्टी केल्या जात आहेत. वास्तविक त्या संदर्भामध्ये अधिवेशन आता आमचं 27 तारखेला आहे. त्याबद्दल वेळ पडली तर कायदा देखील नवीन केला जावा असं विरोधी पक्षनेता म्हणून माझं मत आहे. आणि त्याच्यात जसं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बद्दल पाठीमागे कायदे करण्यात आले किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करण्यात आले, तसे हे महापुरुष जे आहेत, ह्या महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून हे जे काही वाचावीर नवीन समस्या निर्माण करतात आणि त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. कुणाच्या तरी भावना दुखावल्यानंतर कोणीतरी काहीतरी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतं, कोण कोणाला शाई मारण्याचा प्रयत्न करतं, कोण आणखीन काही काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतं, असे बरेच प्रकार घडतात. तर हे सगळे थांबावं म्हणून महापुरुषांच्या संदर्भामध्ये काही त्याबद्दलचं धोरण ठरलं गेलं पाहिजे किंवा त्याच्या संदर्भातला कायदा केला गेला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. इसके बारे में बीच में ये बागेश्वरी के कोई महाराज है या बाबा है, कोई कुछ मालूम नहीं मुझे ज़्यादा, लेकिन उन्होंने हमारे संत तुकाराम महाराज इनके बारे में जो भी स्टेटमेंट किया है वो बिल्कुल गलत है. ये हम बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे. महाराष्ट्र की जनता, महाराष्ट्र का पूरा परिवार, ये संत तुकाराम महाराज हो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हो, तो बहुत संत हमारे महाराष्ट्र के भूमि में हुए हैं. उनके प्रति हमें सबको आदर है, उनके प्रति हम सबको गर्व भी है. और हम आज भी उन्होंने जब उस ज़माने में कहा है उसका ही विचार करके आगे जाने की कोशिश करते हैं. हमारे महाराष्ट्र में वारकरी संप्रदाय, ये भी बहुत बड़े उस वारकरी संप्रदाय में बहुत बड़े लोग शामिल हैं. उनको भी ये बिल्कुल मंजूर नहीं है और महाराष्ट्र के कोई भी नागरिक को ये मंजूर नहीं है. हम इसका निषेध करते हैं और उसके बारे में तुरंत गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई करनी चाहिए, एक्शन लेनी चाहिए, ऐसा हमारा कहना है. आपने कहा कि आप विरोधी पक्ष नेता के तौर पर ये बात रखेंगे इस सत्र में, वो क्या बात रखेंगे? नहीं, मेरा ये कहना है कि आने वाले 27 फरवरी को हमारा बजट सेशन आने वाला है, उसकी शुरुआत होने वाली है. तब अलग अलग कायदे हमारा विधिमंडल उसमें डिसीजन लेता है, तो उसके बारे में मेरा खुद का ये कहना है कि ये जो महापुरुष है उनके बारे में हमें कुछ महीनों में हमेशा बार बार गलत स्टेटमेंट कोई ना कोई निकाल रही है. बहुत गलत वक्तव्य उसके बारे में वो कर रहे हैं. तो ये सब रुकना चाहिए और वो रुकने के लिए अगर ज़रूरत पड़े कानून ये गवर्नमेंट करना चाहते हैं तो वो कानून के लिए भी हम सपोर्ट करने के लिए तैयार है. लेकिन ये
बिल्कुल बंद होना चाहिए, ऐसा हमारा कहना है. कोण म्हणलं? प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की 2024 ला बिगर भाजपा सरकार आणा, नरेंद्र मोदी आणि अमित शहाना तुरुंगात पाठवा. ह्यामध्ये कुठल्या राजकीय व्यक्तींनी किंवा कुठल्या नागरिकांनी काय म्हणावं मी मगाशीच सांगितलेलं आहे. तुम्ही नेहमी वेगवेगळे मान्यवर वेगवेगळे स्टेटमेंट करतात आणि त्यांचं असं मत आहे, त्यांचं तसं मत आहे, आम्हाला प्रश्न विचारतात. आमचं मत तसं नाही आहे, ते त्यांचं मत आहे, ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही काही वक्तव्य करण्याचं कारण नाही. नो कॉमेंट्स. सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट आहे, तुम्ही सुद्धा याचा अर्थ सांभाळलेला आहे महाराष्ट्रात. आता एक तारखेला बजेट आहे. आता इकॉनॉमिक सर्वे येतात. गेल्या 6 वर्षामध्ये मध्यमवर्गीयांमध्ये टॅक्समध्ये डायरेक्ट टॅक्सेसमध्ये रिलॅक्सेशन एक्सपेक्टेड होते, ते कुठेतरी झालेले नाहीत. यावर आणि गॅस सबसिडी नाही, ह्या संदर्भात महागाई तर प्रचंड वाढत चालली, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, नवीन नवीन प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर येतात. त्याच्यात तथ्य आहे का नाही, लोक बुचकळ्यात पडतात. शेअर मार्केट एकदम काही लाख कोटीनं पडतं आहे. हे काय गौड बंगाल आहे काही कळायलाच मार्ग नाही. आणि ह्याच्याबद्दल खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी, त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालयाने क्लिअर काहीतरी स्टेटमेंट केलं पाहिजे किंवा वरिष्ठांनी जे ज्यांना कुणाला स्टेटमेंट करायला सांगायचं आहे त्यांनी सांगावं. आणि हे लोक जे धास्तावलेले आहेत, लोक जे बुचकळ्यात पडलेले आहेत आणि नक्की काय झालं आहे हे ज्यांच्यावर आरोप झाला आहे ती कंपनीच बोलते आणि ज्यांनी परदेशी कंपनीने आरोप केला आहे ते दोघंच बोलत आहेत आणि बाकीचे जण नुसतीच चर्चा करत आहेत. परंतु ह्याच्यातली फॅक्ट काय? कोण म्हणत आहे की ह्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कंपनीचे 75,000 कोटी रुपये अडकलेत. खरंच अडकलेत का? नक्की काय झालेलं आहे? नक्की कुठं पाणी मुरतं आहे का मुद्दाम बदनामी चाललेली आहे? सगळं जनतेला कळलं पाहिजे ना, तेच कळून देत नाही. आणि दुसरी गोष्ट, आत्ताचा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष राहिलेलं आहे, लागून राहिलेलं आहे. मी पण अर्थमंत्री म्हणून काही वर्ष ह्या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, प्रतिनिधित्व केलेलं आहे अर्थमंत्री म्हणून. जयंतरावांनी केलेलं आहे, सुनील तटकरेंनी केलेलं आहे, दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे. गेले 20 वर्षामध्ये 5 वर्षाचा अपवाद मुनगंटीवारांचा सोडला आणि आत्ता देवेंद्रजींचा सोडला तर आम्हीच लोक 17.5 वर्ष हे क्षेत्र सांभाळत होतं. आणि त्याच्यामुळं आमची अपेक्षा आहे की आता गॅस सिलेंडरच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत, जी प्रचंड महागाई झालेली आहे, ह्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने भारतातल्या जनतेला रिलीफ दिला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न उद्याच्याला रेल्वे बजेटच्या निमित्तानं निधी मिळाला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे सेंट्रलचा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा निधी असतो तो महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. अशा प्रकारची महाराष्ट्रीयन माणूस म्हणून माझी अपेक्षा आहे. याबद्दल केंद्र सरकारचे जे बजेट आहे किंवा रेल्वेकडून वेगवेगळे प्रोजेक्ट असतील किंवा प्रकल्प असतील याला स्थगिती मिळता दिसते का? की नगर आणि औरंगाबाद मार्ग असेल किंवा नाशिक आणि पुण्याचा मार्ग असेल अजूनही तो प्रलंबित आहे. ह्या संदर्भात नाशिक पुण्याच्या बद्दल मी स्वतः देवेंद्रजींशी बोललोय की बाबा तुम्ही रेल्वे मंत्रालयाशी बोला. हा मार्ग अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. जमीन ॲक्वायर करायला आपण सुरुवात पण केलेली आहे. नगर कलेक्टर, पुणा कलेक्टर आणि नाशिक कलेक्टर ह्या तिघांनी त्याच्या संदर्भातला पुढाकार घेतलेला. आमचं सरकार आम्ही त्याच्या पाठीमागे लागलेलो होतो म्हणजे हा प्रोजेक्ट लवकर व्हावा म्हणून. हा ह्या 3 जिल्ह्याला आणि एकंदरीतच नाशिक, मुंबई, पुणे, नाशिक ह्या 3ला ट्रायंग्युलरला जोडणारा खूप महत्त्वाचा ही लाईन आहे. आणि त्याच्यामुळं मला अशी माहिती जी मिळाली की रेल्वे मंत्रालयातले जे रेल्वे मंत्री आहेत त्यांचं त्याच्याबद्दल थोडंसं वेगळं मत आहे. त्यांचं वास्तविक ते सोडले तर बाकी सगळ्यांच्या ह्या प्रकल्पाला पाठिंबा आहे. सगळे खासदार आजीमाजी असतील, सगळे आजीमाजी आमदार असतील, त्या भागात प्रतिनिधित्व करणारे अनेक मान्यवर असतील, सगळ्यांचाच ह्या प्रकल्पाला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा पण ह्या गोष्टीला पाठिंबा होता. म्हणून आम्ही ती कंपनी पण अस्तित्वात आणली आणि त्यांना पुढं जायला सांगितलं. कुठं स्टेशन करायचे
मला वाटतं 23 का 24 असे काहीतरी स्टेशन पण आम्ही फायनल केलेले होते. पण आता त्याच्यातून एक नवीन काहीतरी सूचना ही विद्यमान रेल्वे मंत्र्यांनी केली. रेल्वे विभागाच्या बाकीच्या पण अधिकाऱ्यांनी वगैरे सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. आता त्यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांनी बोलून ताबडतोब फायनल डिसिजन घेतला पाहिजे, असं माझं स्पष्ट आग्रह आहे आणि मत आहे. सरकार येऊन 6 महिने झाले, मात्र अजूनही गोरगरिबांचे जे निर्णय त्या संदर्भात येत नाही. सातत्यानं सरकार म्हणतं आम्ही गोरगरिबांचं सरकार आहे, मात्र नरेंद्र पाटील गोरगरिबांचं नाही, सर्वसामान्यांचं, सर्वसामान्य, त्याच्यात गोरगरीब पण आले आणि सगळेच आले. मात्र तसं होताना दिसत नाही. आता स्वतः नरेंद्र पाटील ते उपाध्यक्ष पाहिजे ते म्हणतात, त्यांचं म्हणणं आहे माथाडीसाठी 6 महिन्यात काही केलेलं नाही यांना आणि यासाठी उद्या माथाडीसाठी संप देखील पुकारतात. हे हो का, त्याच्यामध्ये आता त्यांना घरचाच हा आहेर मिळालेला आहे. मी देखील अनेकदा मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ मागतो. महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात फोन केल्यानंतर दादा देऊ, काय काळजी करू नका, लवकरच देऊ, पॉझिटिव्ह बोलतात, निगेटिव्ह अजिबात बोलत नाही. कुठलं काम आहे काय वगैरे वगैरे, पण वेळ काही मिळत नाही. काय त्यांचं दोघांचं चाललंय त्यांचं त्यांनाच माहिती. ते आम्हाला नुसतं खेळवतायत का चालढकल करतायत का वेळ मारून नेतायत हे पण कळायला मार्ग नाही. पण मी पण ह्यातल्या एका महत्त्वाच्या पदावर अनेक वर्ष काम केलेलं आहे, आत्ता 2.5 वर्ष, पूर्वी 4 वर्ष. त्याच्यामुळं साधारण कुणी महत्त्वाच्या लोकांनी वेळ मागितल्यानंतर वेळ द्यायचा असतो. आता त्या संघटना पण कामगार क्षेत्रातल्या काही मोठ्या संघटना आहेत. आत्ता देखील मला, आम्ही आझाद मैदानावर दादा उपोषणाला बसलो आहे, आम्हाला कुणी भेटायला येत नाही, कुठं काय वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. सत्तेवर नसताना सगळ्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह बोलणं खूप सोपं असतं, पण सरकारमध्ये आल्यानंतर त्या निर्णयाच्या बद्दलचा फायनल डिसिजन घेऊन पुढं मार्ग काढणं हे म्हणजे तारेवरची कसरत असतं. त्याच्यात ते तशा पद्धतीनं काम करत असताना पाहायला मिळत नाही. पण चाललेलं आहे त्यांचं सर्वसामान्यांचं सरकार, आमचं सर्वसामान्यांचं सरकार. आणि कुठंही महागाई कमी होत नाही, बेरोजगारी कमी होत नाही. कारखानदारी जी आपल्यातनं निघून गेलेली आहे ती कारखानदारी पुन्हा आपल्याकडे येण्याच्या करता प्रयत्न होत नाही. उलट बाहेरच्याच राज्यातले मुख्यमंत्री येत आहेत आणि आपल्याच इथल्या उद्योगपतींना, आपल्याच बॉलिवूडला, आपल्याच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्राला म्हणतायत चला तुम्ही आमच्याकडे चला. तरी आमचे सर्वसामान्यांचं सरकार शांत बसू नये. राज्यामधल्या सर्व पक्ष खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. आपल्या पक्षातून अमोल कोल्हे वगळता इतर कोणी खासदार उपस्थित नव्हते. त्या ठिकाणी त्यांचं सरकारचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांना सामान्य जनतेचं काहीच पडलेलं नाही, त्यामुळे त्या उपस्थित आहेत. सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्याच राजकीय पक्षांना सर्वसामान्य जनतेचं खूप काही पडलेलं असतं. त्यांच्याकरताच ही लोक काम करत असतात. जनतेच्या करताच लोकप्रतिनिधी लोकांच्या समोर जाऊन मतं मागत असतात. त्याच्यामुळे हा दादांता त्यांचा चुकीचा आरोप आहे. एक झालं, हे अधिवेशनाच्या तोंडावर सगळेजण दिल्लीला गेले असताना ह्यांनी पार शेवटच्या क्षणाला मीटिंग लावली. आम्ही पण अशा प्रकारच्या बैठका अनेकदा घेतलेल्या आहेत आणि ह्या 15 दिवस आधी घ्यायच्या असतात. त्याच्यामध्ये आपण एक पुस्तक काढतो की कुठले कुठले महत्त्वाचे विषय महाराष्ट्राच्या वतीनं पार्लमेंटमध्ये किंवा राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये मांडले गेले पाहिजेत, कुठल्याचा तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे, अशी एक पुस्तिका आपण तयार करतो. आणि शिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महत्त्वाचे मंत्री त्याला हजर असतात, अधिकारी सगळे हजर असतात, चीफ सेक्रेटरी हजर असतात आणि हे सगळे खासदार, आमदार, सगळे खासदार राज्यसभा आणि लोकसभेचे हजर असतात. पण यांनी अतिशय लास्ट क्षणाला ते केलं. त्याच्यामुळे बरेच जण तिथं येऊ शकले नाही. मुद्दामून कुणी टाळलं असं अजिबात नाही. आणि आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंना ते मुंबईतच होते, त्याच्यामुळे ते तिथं जाऊ शकले. ह्याबद्दल त्यांनी जरा आधी मीटिंग घेतली असती तर जास्त झालं असतं.
याचिका दायर की गई है कि इसके ऊपर जो लगा हुआ बैन है वो निकले। किसके ऊपर? जो डॉक्यूमेंट्री है नरेंद्र मोदींच्या बाबतीत एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली बीबीसीनं, त्याच्यावर बॅन आणण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या विद्यापीठात ते दाखवण्यात आले, त्याच्यावर वाद देखील झाला, निसर्गात आला आणि मुंबई देखील दाखवण्यात या संदर्भात याचिका होतात. ह्या संदर्भामध्ये माझं नेहमी म्हणणं असतं की आपण लोकशाहीमध्ये काम करतो. आपला भारत खंडप्राय देशामध्ये या लोकशाहीला खूप मोठं महत्त्व आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक हे संविधान आणि घटना कायदा दिलेला आहे. त्या घटना कायदा आणि संविधानाच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या ज्या बाबी असतील त्या मीडियानी दाखवल्या पाहिजेत, त्या मीडियानी वृत्तपत्रामध्ये पण छापल्या पाहिजेत, लेख पण दिले पाहिजे आणि ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होणार आहे, ज्याच्यातून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होणार आहे, जातीय द्वेष निर्माण होणार आहे, समाजामध्ये दुही निर्माण होणार आहे, अंतर पडणार आहे, अशा गोष्टी आपल्या भारताला परवडणाऱ्या नाहीत. आणि 18 पगड जाती असणाऱ्या तुमच्या माझ्या भारतामध्ये ह्या सगळ्यांचाच आदर केला पाहिजे आणि आपल्या सगळ्या महापुरुषांनी ह्याबद्दलचं स्पष्ट मत त्यांच्या काळामध्ये व्यक्त केलेलं आज आपण इतिहासामध्ये वाचतो आणि आज त्याच विचाराचं अनुकरण करून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करत असतो. नहीं, उसके बारे में मेरा इतना ही कहना है कि हमारे भारत में डेमोक्रेसी है, हम उसका आदर करते हैं और भारत देश में जो भी किसी का स्टेटमेंट हो या डॉक्यूमेंट्री हो या कोई भी न्यूज़ हो, उसके बारे में अगर वो कानून के खिलाफ या संविधान के खिलाफ या अपनी जो घटना है उसके खिलाफ नहीं होगा, वो तो दिखाना चाहिए. और कोई ऐसी न्यूज़, ऐसी डॉक्यूमेंट्री, ऐसा कुछ होगा तो उसके बारे में पुलिस डिपार्टमेंट ने सोचना चाहिए कि ये रिलीज़ होने के बाद अपने महाराष्ट्र के और अपने देश की लॉ एंड ऑर्डर ये प्रॉब्लम में आ सकती है क्या, उसके बारे में स्टडी करने का अधिकार उनका है. उन्होंने उसके बारे में स्टडी करनी चाहिए और अंतिम फैसला देना चाहिए. सांसद नवनीत राणा के पिताजी को शिवरी मैजिस्ट्रेट कोर्ट ने बरोड़ा घोषित किया है कि उनका जाति सत्यापन पत्र यानी कि उनका कास्ट वैलिडिटी सर्टिफिकेट फर्जी है, ऐसे सामने आया है और वो समझ मिलने के बावजूद भी उनके पिताजी कोर्ट में हाजिर नहीं. कैसे देखते हैं इतनी बड़ी सांसद है और या किसी के ही बारे में न्याय व्यवस्था ने कोई भी नागरिक हो उसके बारे में कुछ डिसीजन देने के बाद वो डिसीजन का आदर करना चाहिए और उन्होंने जो डायरेक्शन दिए उसी हिसाब से आगे चलना चाहिए. काही वेळापूर्वी अदानी समूहाचे जे शेअर पडत आहेत त्याच्यामध्ये लाखो लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे शेअरमध्ये, करोडो रुपयांचं नुकसान गेल्या 2-4 दिवसांमध्ये होत आहे. मुळात ही एक कॉन्स्पिरसी आहे की बजेटच्या वेळेस बरोबर अशा गोष्टी घडत आहेत, त्यांच्या ह्याच्यामुळे पूर्ण जो पट्टा आहे तो फायनान्स यंत्रणा पूर्ण बसतोय. नेमकं त्याच्या स्वरूपात त्या घटनांकडे पाहताय आणि कारण की मुंबईसारख्या आर्थिक देशाच्या राजधानीच्या इन्स्टिट्यूटचे सगळे केंद्र होताना ह्या संदर्भामध्ये म्हणूनच मी सुरुवातीला बोलताना सांगितलं की कुठंतरी लोक ह्याबद्दलची मोठ्या प्रमाणावर चर्चा देश पातळीवर करायला लागलेली आहे. ज्या परदेशी कंपनीनं ॲलिगेशन केलं त्यांचं स्टेटमेंट आपण वाचलं, त्याच्या विरोधामध्ये ज्यांच्या विरोधात आलेलं होतं त्या ग्रुपनी देखील, अदानी ग्रुपनी त्यांचं स्टेटमेंट बऱ्याच पानांचं दिलेलं आहे, तेही आपण बघतोय. आता ज्यावेळेस ह्या दोन गोष्टी होत आहेत, एक कंपनी परदेशी आणि एक आज भारतीय नागरिक म्हणून सगळ्यात श्रीमंत गणली जाणारी व्यक्ती, ह्या संदर्भात होत असताना वित्त विभागाने केंद्राच्या
ह्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. लोकांना तुम्हाला आठवत असेल की मोठ्या मोठ्या बँकांच्या बद्दल काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. तर बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा.